नमस्कार प्रेक्षकांनो. प्रेमाच्या गोष्ट मालिकेचा हा रिव्ह्यू पाहण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. असेच मालिकेचे नवीन व्हिडिओ यापुढेही तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील. तर प्रेक्षकांनो, मालिकेत तुम्हाला पाहायला मिळेल की कोमलचं लग्न ठरवत असतात आणि तो मुलगा खूप चांगला आहे असं मुक्ताही सांगते आणि सागरलाही या सगळ्या गोष्टी पडत असतात. आणि हा मुलगा चिठ्ठी लिहितो कोमलला आणि खाली भेटायला बोलवतो, परंतु घरातले नाही बोलतात. त्याला डायरेक्ट वर बोलू, आपण डायरेक्ट लग्नच ठरवूया. तेव्हा मुक्ता बोलते नाही, त्यांना थोडी प्रायव्हसी पाहिजे, त्यांना भेटू द्या, एकमेकांना ओळख वाढवूया. तेव्हा ही इंद्र बोलते नाही नाही, तो मुलगा खूप छान आहे, आता आपण लगेच लग्न लावून देऊ, ठरवूया काय असेल ते. तेव्हा ही सावनी मुद्दाम मध्ये येते आणि बोलते की असं कसं लग्न ठरवायचं, नाही नाही, आधी त्या मुलाचा चौकशी करा, माहिती काढा, तो कोण आहे, काय आहे, कसा आहे, त्याची फॅमिली लग्नाला तयार आहे का नाही, त्याच्या फॅमिलीला त्यांनी कन्व्हिन्स केले का नाही, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करा. त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे, असं तडकाफडकी कोणताही निर्णय घेऊ नका. तेव्हा ही सागर बोलतो की तुला कोणी विचारलं का, कशाला मध्ये मध्ये करते, कोमल माझी बहीण आहे, मी तिच्या आनंदाचा विचार करतोय. तेव्हा ही इंद्र पण बोलते तुझा माझ्या कोमलशी काय संबंध नाही, तिच्या भल्याचा विचार करायला आम्ही आहोत. या अंतर्मुक्ता सुद्धा बोलते की ती जे काय बोलते ना ते मला पटतंय. तेव्हा सागर भडकतो, बोलतो तुम्ही तिचा विचार करतोय, त्यांनी आपल्या भल्याचा कधी आयुष्यात विचार केला नाही आणि तुम्ही तिची बाजू घेऊन बोलताय. तेव्हा ते बोलते नाही, तिची बाजू घेऊन बोलत नाही, पण ती बरोबर बोलते. तो मुलगा कसा आहे, चांगला आहे ठीक आहे, पण त्याची फॅमिली कशी आहे, आपले कोमल त्यांच्या ठिकाणी गेल्यानंतर आनंदी राहील का नाही, सगळ्या गोष्टीची आपण चौकशी केली पाहिजे, माहिती काढली पाहिजे. तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे, हे सगळं तात्पुरतं झालं. त्याच्यामुळे एक काम करूया, तिला आधी त्याला भेटूया, ओळख वाढू द्या, स्वभाव कसा आहे सगळ्या गोष्टी समजू द्या आणि त्यानंतर आपण लग्नाचा विचार करूया. एवढं तडकाफडकी घाई उगाच तुम्ही करू नका, घाई गडबड होती. तेव्हा हे ऐकतच नाही, ते त्यांचंच ठाम निर्णयावर राहतात की लगेच लग्न लावून द्या. परंतु मुक्ता या ठिकाणी आपल्याला विरोध करताना दिसते या ठिकाणी. आणि या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की इथे सागर मग हो बोलताना दिसतोय, ठीक आहे, तुम्हाला जसं वाटतंय तसं हो. आणि ते ही सावनी मात्र खूप खुश होताना दिसतं. थोडंसं काही केलं तर हे लगेच माही विरोधात बोललं की माझ्या विरोधातच बोलतात आणि यांचा आनंदाचा फुगा जितका फुगायचा ना फुगू दे, माझ्या हुशारीच्या टाचणीने यांचा चांगलाच माज उतरणार आहे. आणि बरंच या ठिकाणी घाणेरडे मनसुबे तिचे विचार करताना आपल्याला दिसतात. आणि इथे दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की किचनमध्ये सगळे असतात, कोमल वगैरे मुक्ता गवर निवडत असतात. तेवढ्यात इथे ही सावनी येते, मी काय तुझी मदत करू का. तेव्हा इंद्र बोलते अरे वा, सगळं झाल्यावर आलीस, आणि तिला टोमणे मारताना दिसते. तेवढ्यात यानंतर मुक्ता तिकडे येते आणि मग ही इंद्रा तिला बोलते की एक काम कर, हा दिवा पेटव आणि देवापाशी ठेव आणि व्यवस्थित ठेव, आणि या दिव्यासोबत तुला एक खूप मोठी जबाबदारी देते मी. तू खरंच खूप आधीच घरातली सगळी जबाबदारी सांभाळते, लकीला लाईनी वाढला, आता फक्त कोमलच्या लग्नाचंच टेन्शन आहे, ती जबाबदारी मी आता तुला सोपवते. तेव्हा ही मुक्ता बोलते की तुम्ही काय काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, सगळं काही व्यवस्थित होईल. मुक्ताचं लग्न सॉरी या कोमलचं लग्नही खूप छान पद्धतीने होईल, असं या ठिकाणी ती इंद्राला आणि सगळ्यांना बोलताना दिसते. आणि याच संधीचा फायदा घेऊन इथे ही सावनी नवीन कटकारस्थान करते आणि तेल एका ठिकाणी या प्रकारे सांडवताना दिसते, जेणेकरून या मुक्ताचा तोल जाऊन ती खाली पडेल आणि त्या पद्धतीचं हे करते. आणि बरेच वाईट या ठिकाणी ती बोलताना आपल्याला या ठिकाणी दिसते. मी हे सगळं होऊ देणार नाही, आता तिला पाडते कशी बघ बोलते. आणि मुक्ता तो दिवा पेटून आपल्याला या ठिकाणून जाताना हळूहळू दिसते आणि ते तेल जिथं ठेवलेलं असतं त्या ठिकाणी तिचा पाय जाऊन ती घसरून पडणारच असते. परंतु तेवढ्याच वेळेत या ठिकाणी सागर येताना दिसतो आणि तिला वेळीच पकडताना दिसतो. त्याच्यामुळे मोठा अनर्थ या ठिकाणी टळलेला असतो. आणि मी असलो तरी टेन्शन न घेऊ, मी असं आपण दोघे जबाबदारी एकत्र सांभाळूया, असं सागर बोलतो. आणि इथे इंद्रा मुक्ताला सांगताना दिसते तुझा तोल गेलाच कसा, तू पडलीस कशी. पडली असते आता सागराला म्हणून वाचली, तेव्हा पडली कशी म्हणजे इथे एवढं तेल सांडून ठेवलंय, कशी नाही त्याचा तोल जाणार, कशी नाही पडणार. यानंतर ही इंद्रा बोलते मी तर तेल तिकडं ठेवलं होतं, हे इथं आलंच कसं, ते विचार करत बसते. आणि जाऊ दे, आता काय मोठं झालं असतं तर असं तो मुक्ताला झापताना दिसतोय, असं कसं मोठं होईल, जिथे ते मी संकटात असेल तेव्हा तिथे तुम्ही सोबत असाल, आपण दोघेही एक सोबत संकटाच्या सामना करू आणि ते दूर करू.
असं बोलताना इथे रोमांस थोडासा सुरू होताना या ठिकाणी आपल्याला दिसतोय. या ठिकाणी मात्र सावनीचं तोंड आपल्याला पडताना दिसते. आणि मग इकडे यानंतर तेव्हा मुलाला आपण बोलवूया. तो मुलगा आला तर आपण कोंबडी वडे करू, नारळ भात करू. तेव्हा मुक्ता बोलते आपण गोडाचा वडाचा शिरा पण करू. आणि खूप छान या ठिकाणी आपल्याला वातावरण होताना दिसतोय. सावनीचं मात्र तोंड वाकडं होताना दिसतंय. आणि हा सगळा प्रकार झाल्यानंतर मग तुम्हाला पाहायला मिळेल की मिहिरही येतो तिकडं, फाईल घेऊन येतो. पण यांची तयारी चालू असते कपड्यांची ह्याची त्याची. आणि ते मिहिरला धडकतात, तुमचं हे चालले तर काय? तुमची एवढी तयारी बघून असं वाटतं मला तुम्ही या फाईलनेच वारा घालायला ठेवाल. ही खूप महत्त्वाची फाईल आहे, ऑफिसची दादूची फाईल आहे. त्यासाठी मी इथं आलो आणि तुमचं हे लग्नाची तयारी कसली जोरात चालू आहे असं हा सागर, असा हा मिहिर इथे बोलताना दिसतोय. आणि यानंतर तो लकीला बोलतो, काय रे लकी, आता आपल्याला खूप छान वाटेल सगळं, कारण आपली खूप मोठी कटकट आता लवकरच या घरातून निघून जाणार ना. तेव्हा इथे कोमल थोडी चिडताना आपल्याला दिसते. यानंतर इथे तुम्हाला स्वाती सुद्धा येताना दिसते. अरे मी पण तीच वाट बघते, ही कोमल कधी जाते म्हणजे सगळं रूम माझी एकटीच होईल. आणि मग यानंतर हा मीर बोलतो, तू त्या मुलामध्ये पाहिलं तरी काय, जो तुझ्या प्रेमात पडला, तुला साधा चहा सुद्धा बनवता येत नाही. तेव्हा ही स्वाती बोलते, चहा म्हणजे हिला सगळं स्वयंपाक येतो. आणि मग हा बोलतो, हिला काय पण नको बोलू. तेव्हा हा कोमल बोलताना दिसतो की चहा काय, सगळा स्वयंपाक मी त्याला बनवायला लावेल. आणि त्याला इथेच आणि त्याला इथेच मी राहायला बोलवेल. आणि इकडे सागर तेवढंच येतो. सागरला बघून सगळे इथे घाबरताना दिसतात, काहीतरी बहाणा करताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तेव्हा मग सागर येऊन बसतो, तू कोमल काळजी करू नको, मी तुझ्या बाजूने यांना चांगली अद्दल करू. आणि यानंतर मग कोमल, तू काळजी करू नको, तुझ्या लग्नाचा सगळा खर्च मी करेन, खूप धूमधडाक्यात तुझं लग्न लावून देईल. पण मला तुझी खूप आठवण येईल. आणि यानंतर सगळेजण या ठिकाणी आपल्याला इमोशनल होताना दिसते. आणि इथे सावनी माठातलं पाणी घ्यायला येते. तेव्हा ते विचार करते, कसली बावळट लोक ही, एवढं सगळं मुलाचं लग्न डायरेक्ट ठरवायला निघतात. त्याची चौकशी करणं पण यांना गरजेचं वाटत नाही. आणि थोड्या वेळाने ती त्या मुलाला फोन करते आणि बोलते की आपला जो सगळा प्लॅन इथे यशस्वी होतोय, तू जो गोड साधा स्वभाव आहे ना, ते त्यांना भाळलंय आणि ते डायरेक्ट तुझं आता लग्न लावायलाच निघालेत. त्यामुळे तू यापुढे व्यवस्थित कर. तेव्हा बोलतो, अरे माझं तर लग्न झालंय ना. तेव्हा ही सावनी बोलते, हे तुला माहिती, मला माहिती, त्यांना थोडी माहिती आहे आपला एमच काय आहे माहिती आहे ना. त्यांच्या पूर्णपणे विश्वास असला पाहिजे. उद्या त्याचा तुझ्या भूतकाळावर उभा राहिला ना, तरी त्यांचा विश्वास पडला नाही पाहिजे. आता तू तुझं काम कर, मी माझं काम व्यवस्थित करते. आणि यानंतर थोड्या वेळाने हा मिहिर जेव्हा बाहेर निघायला जातो, तेव्हा मग ही मुक्ता त्याला अडवते आणि बोलते की माझं एक खूप महत्त्वाचं काम आहे. कोमलचं ज्या मुलाशी लग्न होतंय ना, त्या मुलाची संपूर्ण चौकशी मला करायची आहे. त्याचे आई वडील, त्याचा पास्ट, कुठे राहतो, सगळ्या स्वभाव, सगळ्या गोष्टींची पूर्ण व्यवस्थित माहिती काढ आणि मला लवकर ते सांग. तेव्हा ठीक आहे, मी सगळी माहिती काढतो, काळजी करू नको, असं या ठिकाणी आपल्याला मिहिर बोलताना दिसतं. आणि हे सगळं मुक्ता आणि हे सगळं ही सावनी ऐकते. ते खूप टेन्शनमध्ये येते. ही मुक्ता काय सुधारायचं नाव घेत नाही. आता त्या मुलाची चौकशी केल्यावर सगळं भांडं फुटल, मलाच आता काहीतरी करायला लागेल असा विचार करते. आता पाहू मालिकेत येणाऱ्या भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला